काही लोक इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतात, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करावी हे कळत नाही। खालचा बेस हा पक्का असतो, म्हणजे मोठा असतो, तर तो पडू नये निर्धास्त राहतो। उद्या जर काही भविष्याची चिंता आली तरी आपल्याला काळजी नसते। यंग जनरेशन साधारण नोकरीचं वय आपण जर बघितलं तर 21, 22, 25 वर्षामध्ये ते नोकरीला लागतात आणि नोकरीला लागल्यानंतर ते सुरुवात करतात त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला। काही लोक इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतात, काही लोक पैसे कुठे ठेवावं हे त्यांना कळत नाहीये, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करावी हे कळत नाही। आणि आज जर आयटी बघितलं तर आयटी इंडस्ट्रीमध्ये सॅलरीज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत ज्याच्यामध्ये खूप कमी वयामध्ये मोठी अमाऊंट त्यांच्या हातामध्ये येते आणि त्याच्यामुळे ते वेगळ्या मार्गाला लागतात। ते जे काही वेगळे मार्ग त्यांच्या जवळ येतात ते लवकर काहीतरी मिळावं, लवकर कुठले तरी काहीतरी अचीव करावं हे त्यांना वाटतं आणि त्यामुळे ती लोक त्याच्यामध्ये गुरफटून जातात। तर हे गुरफटून जाताना त्यांना कळत नाही का आपण काय केलं पाहिजे, आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, आपण कुठल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। तर त्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर त्यांना ते नॉलेज देणं गरजेचं आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात त्यांना एक नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय। तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आहे का ज्यावेळेस आपण यंग असता त्यावेळेस आपल्याला जे काही पैसे मिळतात ते पहिल्यांदा सुरुवात करताना आपण आपला बेस पक्का करणं गरजेचं आहे। जो काही बेस असतो ते मोठा असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, जे काय आपण उभं करतो ट्रायंगल तो सरळ राहतो, म्हणजे तो पडत नाही, असा हलत नाही। तर सिमिलर आपल्या लाईफचं पण आहे। आपल्या लाईफमध्ये आपल्याला जर बेस पक्का करायचा असेल तर सुरुवातीला आपण पहिल्यांदा मेडिक्लेम इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे। आता मेडिक्लेम इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे। तर मेडिक्लेम काय असतो, तर मेडिक्लेम मध्ये थोडक्यात जर मला कुठला आजार झाला, मी काय इमर्जन्सी आली, मला हार्ट अटॅक आला, कॅन्सर, अशा प्रकारचे जे काही आजार आहेत किंवा कोरोना सारख्या बिमारी येऊन गेल्या, अशा खूप बिमारी जगामध्ये येऊ शकतात किंवा त्याला जर तोंड द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स खूप गरजेचा आहे, जो कमी अमाऊंट मध्ये आपल्याला मिळतो आणि त्या हेल्थ इन्शुरन्सच्या कमी अमाऊंटच्या माध्यमातून आपण मोठं कव्हर घेऊ शकतो, जे 25 लाख, 50 लाख, 1 कोटीपर्यंत पण कव्हर घेऊ शकतो। इव्हन आपण फॉरेनला जाऊन ट्रीटमेंट पण घेऊ शकतो। ह्या पद्धतीने हेल्थ इन्शुरन्स काम करतं आणि ते जर आपण पक्क केलं, जर आपल्या अमाऊंट मधला जे काही 5% हिस्सा फक्त आपण हेल्थ इन्शुरन्सला दिला प्रीमियम साठी, तर आपला हेल्थ इन्शुरन्स कव्हर होऊन जातो आणि आपण निर्धास्त राहतो। उद्या जर काही भविष्याची चिंता आली तरी आपल्याला काळजी नसते। मग हा जो पक्का आहे हा आपला पहिला लेअर झाला, पण त्याच्यावरती येतो सेकंड लेअर, त्याला म्हटलं जातं टर्म इन्शुरन्स। हा टर्म इन्शुरन्स का गरजेचा आहे, तर टर्म इन्शुरन्स इन केस जे काही मी आता हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात सांगितलं त्याच लेवलवरती टर्म इन्शुरन्सचा पण विचार करा। अचानक ऍक्सिडेंट होऊन एखाद्या फॅमिलीचं एखादा पर्सन गेला आणि त्याच्यावरती जर त्याची फॅमिली डिपेंड असेल, त्याच्यावर जर अवलंबून असेल, तर त्या फॅमिलीला किती प्रकारे दुःखद यातना सहन कराव्या लागतात आणि त्याच्यातून त्या फॅमिलीला बाहेर पडण्यासाठी किती त्रास होतो हे आपण बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत पाहत आलेलो आहे। हे होऊ नये यासाठी टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे। आता ह्या टर्म इन्शुरन्स मध्ये जर आपण बघितलं किती घ्यायला पाहिजे हे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं, तरी पण आता मी तुम्हाला थोडक्यात एक सांगतो। म्हणजे जर एखाद्याचा पगार 10 लाख रुपये वर्षाला असेल तर त्यांनी मिनिमम 10 टाइम्स म्हणजे 1 करोडचा इन्शुरन्स कव्हर त्याचा पाहिजे। आणि तो का, तर बेसिक जर अशी काही घटना घडली का ज्याच्यामध्ये त्या फॅमिली मधला जो काही व्यक्ती आहे, जो कमवता व्यक्ती आहे, त्याचं आजाराने किंवा ऍक्सिडेंट मध्ये जर त्याची काही डेथ झाली, तर तो जो काही 10 टाइम्स घेतलेला कव्हर आहे, साधारण त्याची जी काही अमाऊंट असेल, समजा एखाद्याला 10 लाख रुपये पॅकेज आहे आणि त्याच्या 10 टाइम्सनी 1 करोड रुपये होतात, तर 1 करोड रुपये जर त्याच्या फॅमिलीला मिळाले तर ती फॅमिली त्या 1 करोड रुपयावर पुढचं आयुष्य जो तो व्यक्ती त्या फॅमिलीसाठी देणार होता, पैसे आणून कमवून देणार होता, आणि त्या लाईफस्टाईल मध्ये तशी कंटिन्यू राहणार होती, तर त्या लाईफस्टाईल मध्ये ती कंटिन्यू राहील त्या 1 करोड मध्ये, कारण त्याचं जे काही व्याज येईल त्या व्याजावरती त्या फॅमिलीला त्या पद्धतीनं सहन करता येईल, राहता येईल, जगता येईल, त्यासाठी तेवढा इन्शुरन्स गरजेचा आहे। आता यानंतर ज्यावेळेस हे 2 गोष्टी आपण कंप्लीट करतात त्यानंतर आपण विचार करू शकतो की बाबा आपण कशा पद्धतीची, आपल्याकडे जर काही गंगाजळे आहेत, आपल्याकडे काही पैसे आहेत शिल्लक, तर आपण काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि किती प्रकारे केली पाहिजे। एकंदरीत आपल्याला जे काही वार्षिक उत्पन्न मिळतं त्याच्यात 30% अमाऊंट ही आपण इन्व्हेस्ट केली पाहिजे स्वतःसाठी। आता ही 30% अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची, तर ते जर बघितलं तर याच्यातला पहिला आणि दुसरा लेअर जर संपला तर तिसरा लेअर आपला साधारण एक सेव्हिंग प्रोडक्टचा येतो, म्हणजे गॅरंटेड रिटर्नचा येतो। मला सेव्हिंग प्रोडक्ट मध्ये गॅरंटेड रिटर्न मध्ये माझे काही स्वप्न असतात, माझं लग्न झालेलं आहे, मला मुलं आहेत, त्यांचे एज्युकेशन आहे, त्यांचं मॅरेज आहे, तर त्यासाठी किंवा मला रिटायरमेंट आहे, यासाठी मला काहीतरी पैसे इन्व्हेस्टमेंट केले पाहिजेत जे मला गॅरंटेड रिटर्न मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये माझा एकही रुपया कमी होणार नाही, अशी जी काही व्हॅल्यू आहे, कारण ते मी जिवंत असताना मला मिळणार आहेत। तर त्यासाठी त्या पद्धतीचा सेव्हिंगचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि तो सेव्हिंग आपण हा 3rd लेअरला ठेवला पाहिजे। आता
चौथा लेअर जर बघितला तर चौथ्या लेअरमध्ये लोकांकडे जी इन्व्हेस्टमेंट जाते त्याच्यामध्ये गोल्ड असेल, त्याच्यानंतर प्रॉपर्टी असेल, ह्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरी काही हरकत नाहीये. तर तुमच्या चौथ्या लेअरवर आली पाहिजे. इन्व्हेस्टमेंटचा हा एक चौथ्या लेअरचा पार्ट आहे. यानंतर एक पाचवा पण येतो, पाचवी लेअर येते. त्या पाचव्या लेअरमध्ये थोडीशी रिस्क घ्यायची तयारी असते, कारण माझ्याकडून हे सगळं झाल्यानंतर माझ्याकडे काहीतरी एक अमाऊंट वाचलेली आहे ज्याच्यामध्ये मी सगळं सिक्युअर केलंय, पण आता मला वाटतं मी थोडीशी रिस्क घ्यायला काही हरकत नाहीये. तर ते रिस्क घेण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड किंवा युनिट लिंक पॉलिसी यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, ज्याच्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिटर्न मिळू शकतात, जो तुमचा इन्फ्लेशन बीट करू शकतो. महागाईला तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या महागाई रेशो प्रमाणे तुम्ही जाऊ शकता. आणि जो शेवटचा लेअर येतो तो येतो आपला शेअर मार्केट, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे काय पैसे राहतील, तुम्हाला वाटतं चला हे रिस्क आहे आणि माझे बुडाले किंवा आले तरी मला काही हरकत नाहीये, तुम्हाला वाटतं मला आता माझं सगळं सिक्युअर झालंय आणि सिक्युअर झाल्यानंतर ही अमाऊंट मी इथे इन्व्हेस्टमेंट केली तरी मला काही हरकत नाहीये, तर तुम्ही त्यावेळेस त्याचा विचार करू शकता का माझे हे शिल्लक पैसे ते मी शेअर्सला लावले पाहिजेत. आणि याच्यात शेअर्सला पण लावताना इन्व्हेस्टमेंट करताना अशा ब्ल्यू चिप कंपन्या निवडा, टॉप 200, टॉप 50 या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुमची रिस्क कमी होते आणि तुम्हाला पैसे चांगल्या प्रकारचे मिळू शकतात. त्याच्यानंतर ज्या काही कंपन्या येतात ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, पण ते थोड्या प्रमाणात करा, रिस्क घेऊ नका. एवढंच माझं सांगण्याचं हेतू आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.